श्री गणेशाय नमः. ओम श्री सरस्वत्यै नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुंदेन्दु तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता. सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आजचा दिवस म्हणजे खरोखरीच दरवर्षीच हा दिवस सुवर्णाक्षरात लिहून ठेवावा, कारण या पृथ्वी तलावरती एक असा अवतार झालेला आहे की युगानुयुग जरी त्याची आठवण काढली, मी तर वर्ष म्हणणारच नाही, कित्येक वर्ष असं नाही म्हणणार, युगानुयुग जरी गेली आणि पुन्हा आपण गुढीपाडव्याला आठवण काढली तरी ती स्मृती तेवढीच अमृताप्रमाणे अमर राहील, नव्हे तर त्याहीपेक्षा जास्तच ती अमर राहील स्मृती. आणि नुसतंच हे श्रीरामाची स्मृती नाही आहे, तर आपलं जीवन उजळून टाकणारी ती स्मृती आहे. फक्त श्रीरामाचं स्मरण केलं की जीवनात आपल्या बदल घडून येतात, याची आपण प्रचिती घेतोय. आज कित्येक वर्ष झाली तरी का बरं लोक रामायण ऐकतात? म्हणजे एक गोष्ट आहे, समजा ययातीची गोष्ट आहे, अमक्या राजाची गोष्ट आहे, हो ही आम्हाला माहिती आहे, ही काही आता आम्ही परत ऐकणार नाही. पण मग श्रीरामाची कथा रामायणाच्या रूपात ऐकायला किंवा श्रीकृष्णाची कथा भागवताच्या रूपात ऐकायला का बरं पुन्हा पुन्हा लोक येतात? त्यात काय अशी जादू आहे? काय आहे? त्यांनी काय होतं? नुसतंच आनंद मिळतो? नुसतंच या इतर वस्तू व्यक्तींप्रमाणे आनंद मिळतो का ती कथा ऐकून? आणि कथा ऐकायला आपण काय लहान आहोत का आता? की गोष्ट जादूची अंगठी, एक राक्षस होता, असे आपण नाहीच आहोत ना. मग या श्रीरामाच्या चरित्रांमधल्या या कथा, म्हणजे श्रीरामाच्या जीवनात जे घडून गेलेलं आहे त्या कथा ऐकायला आपल्याला एवढं रोचक का वाटतं? रोचक वाटतं का नेमकं काय होतं? नेमकं ही कथा का गायली जाते या पृथ्वी तलावरती? याचं प्रयोजन तरी काय आहे? आपण रामकथा का ऐकतोय? आपण ऐकतोय आणि त्याचं प्रयोजन पूर्ण होत आहे आपलं, आणि म्हणून आपण पुन्हा पुन्हा येतोय, पण आपल्याला ते शब्दात सांगता येत नाही. गोस्वामी तुलसीदास काय म्हणतात की ही कथा ऐकता ऐकता आमचं मन रामावरती इतकं प्रेम आलं पाहिजे की आमचं मन रामावरच्या प्रेमाने पूर्णपणे भरून गेलं पाहिजे. तुलसीदासजी काय म्हणतात? हमारा मन राम प्रेम से भर जाएगा. ही कथा ऐकून अतिशय प्रेम रामाबद्दल निर्माण होतं, जे आपल्याला
परमेश्वराच्या चरणांप्रत पोचवतं. हमारा जीवन राममय बन जाए, असं तुलसीदासांचं म्हणणं आहे. या कथेने काय काय होतं. मग ही कथा कोणी कोणी ऐकावी? कोण आहे याचा अधिकारी? जो रामकथेचा रसिक आहे त्याने ऐकावी. कारण लोक बरेचसे म्हणतात, कारण त्यातलं जे गूढ आहे ते त्यांना जाणवत नाही आहे. माहीत नाही म्हणण्यापेक्षा ते जाणवत नाही. म्हणून रामकथा ऐकणारा रसिक हवा. एक तर बेसिकली बाकी त्याची पुढची गोष्ट आहेच अजून, पण रसिक पाहिजे. रसिक म्हणजे काय? जे माहिती आहे ते नवीनतेने. आता आज आपल्याला ह्याच्यात आणखीन काय बरं नवीन समजलं? म्हणजे रामकथेत नवीन नाही आहे, पण मला ते जाणवलं आहे. असं काय बरं आहे? असं रसिकतेने त्या कथेकडे पाहणारा पाहिजे ॲटलिस्ट. किंवा पूर्णपणे रामभक्त हवा. काय आहे की ही कथा, रामकथा ऐकताना ज्याला सगळ्यात जास्त आनंद होतो, अतिशय आनंद होतो, विनाकारण आनंद होतो रामकथा ऐकताना, मन प्रेमाने भरून जातं रामावरच्या, तो खरा या रामकथेचा अधिकारी आहे. त्यानेच ही कथा ऐकावी असं तुलसीदासांचं म्हणणं आहे. आता हे बघा, रामाला आपण जर फक्त देव म्हटलं असतं बरं का, देव आहे राम, तर तो देव तिकडे आहे. शंकर भगवान देव आहे, विष्णू भगवान देव आहे, ब्रह्माजी देव आहेत, ते बसलेच स्वर्गात. आपण आहे ना, आपल्याला ते मनुष्य रूपात जाणवत नाहीत. मनुष्य रूपात ते जाणवू शकत नाहीत. म्हणून श्रीराम हे देव नाही आहेत. आता विष्णू हे देव आहेत. या अर्थाने, एका विशिष्ट अर्थाने मी म्हणते की श्रीराम हे इथे ही कथा आपल्याला का आवडते त्याचं कारण सांगणं चाललेलं आहे. ही कथा आपल्याला एवढ्यासाठी आवडते की आता हे बघा, आपण शिवपुराण ऐकलं किंवा शिवचरित्र वाचलं समजा, काही आपल्याला काय जाणवतं की शिवजी हे मोठे भगवान होते, त्यांची बरोबरी आपल्याला नाही. परंतु श्रीराम हे यांनी मानवी देह धारण केला होता. म्हणजे तुमच्या आमच्यासारखे ते असताना एवढे गुण कसे काय? एक अट्रॅक्शन, पहिलं आकर्षण काय आहे श्रीरामाबद्दल? माझ्यासारखे आहेत ते. माझ्यासारखे म्हणजे मला कळत आहेत त्यांचे गुण, त्यांच्या ॲक्शन. परमेश्वराच्या ॲक्शन कशा आहेत? पलीकडचे आहेत. आमच्या जाणीवेच्या पलीकडचे आहेत. आणि ते अगदी कसं आहे की चमत्कार आहेत ते. परमेश्वराचे गुण हे चमत्कार आहेत सगळे. परंतु श्रीराम हे तुमच्या आमच्यासारखे नव्हे, तुमच्या आमच्यापेक्षा अतिसामान्य होऊन वनात वावरलेले आहेत. आणि मनुष्य असून आज आम्ही किती सामान्य मनुष्य आहोत, तरीसुद्धा आम्हाला मान अपमान, यश अपयश आहे. परंतु त्यांना काही होतं का? इतक्या अडीअडचणी आल्या तरीसुद्धा. आणि म्हणून ते एक आकर्षण आहे, म्हणून तो एक आदर्श आहे आपल्यासाठी. आणि म्हणून आपल्याला पुन्हा पुन्हा ती रामकथा का ऐकावीशी वाटते? कारण आम्ही मानवी देहात असूनसुद्धा आम्ही अपूर्ण आहोत. आम्हाला चांगले गुण इतके चांगले वागवता येत नाहीत, आणता येत नाहीत आमच्यामध्ये हे गुण. त्याच्यामुळे श्रीरामांच्या अंगी जर हे गुण आहेत तर आम्ही अपूर्ण आहोत आणि ते आमचे आदर्श आहेत. आणि मन पुन्हा पुन्हा रामकथा ऐकताना भरून जातं, अरे यातलं तर माझ्याजवळ काहीच नाही आहे. हे आपण जर त्यांना देव म्हणत असतो तर काय झालं असतं? आपल्यापेक्षा ते दुरावलेच गेले असते. आणखीन एक गोष्ट आहे ह्याच्यात की अधिकारी कोण? हे एक आत्ता आठवण झाली की अधिकारी कोण?
रामकथा ऐकायला बसल्यावर तो जर म्हटला की श्रीरामांनी सीतेवर अन्याय केला, काहीही म्हणा पण अन्याय झालाय सीतेवर त्यांनी अन्याय केला, लोकांच्या आग्रहास्तव काय असं सीतेला सोडून द्यायचं होतं का? मग तो मात्र अधिकारी नाही. श्रीरामाच्या विचारा एवढी सखोलता कोणत्याही मनुष्याला येणं शक्य नाही. आणि म्हणून आपण श्रीरामांच्या कोणत्याही विचारावर कोरडं ओढण्याचं सामर्थ्य आपल्यात अजिबात नाही आहे. अधिकारी तो का नाही आहे? कारण तो श्रीरामाच्या चरित्राशी एकरूप झालेला नाही. मी इथे असं म्हणत नाही आहे की वाटेल ते जर कोणी केलं असेल तर तुम्ही ते स्वीकारा आणि श्रीरामाचा आदर्श माना. असं श्रीरामाने काही केलेलं नाही हे आधी समजवून घ्या. वाटेल ते केलेलं नाही. आपण होतो का त्यावेळेस? आणि बाकीच्या जर सगळ्या बाबतीत श्रीरामांचं वागणं हे परिपूर्ण दिसतंय तर नक्कीच प्रत्येक गोष्टीला सखोल कारण आहे. म्हणजे त्याच्यात माझा अभ्यास काहीतरी कमी पडतोय म्हणून मला दोष दिसतायत. श्रीरामांच्या भूमिकेमध्ये कोणत्याही एक अंश मात्र सुद्धा दोष आढळू शकत नाही. त्याची कारणं आपल्याला पुढे समजत जातील. मग आता हे रामायण सुरू करण्यापूर्वी आता अनेकांचं याच्यात हे आहे, त्यांनी हे कष्ट केलेत. आपल्यापर्यंत रामायण कसं आलं, आपल्यापर्यंत रामायण येण्यासाठी असं इतकं सुंदर रामायण की जे आपलं जीवन बदलवून टाकेल असं रामायण आपल्यापर्यंत येण्यासाठी अनेक लोक कारणीभूत आहेत. तर पहिला आपण नमस्कार हे रामायण सुरू करण्यापूर्वी कोणाला करणार आहोत? तर विनायकौ गणपतीला, वर्णानाम अर्थसंघानाम रसानाम छंदसामपि मंगलानाम च कर्तारौ वंदे वाणी विनायकौ. म्हणजे ही वाणी ज्यांना दिलेली आहे, ज्यांनी दिलेली आहे त्या गणपतीला नमस्कार. आणि ही वाणी ज्यांची आहे त्यांना नमस्कार. तुलसीदासांचं याच्यात विशेष काय आहे ते मी सांगते. त्यांनी हा श्लोक मंगलाचरण म्हणून लिहिलेला आहे. वर्णानाम अर्थसंघानाम, सुरुवात व पासून आहे. आणि या तुलसी रामायणाचा शेवटचा शब्द मानवाहा आहे. शेवट पण व पासून वलाच आहे शेवट. आणि सुरुवात पण व पासून आहे. कारण इतकी सखोलता आहे. व हे काय आहे माहिती का? व हा वर्ण संस्कृतमध्ये प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे, प्रत्येक वर्णाला अर्थ आहे. आणि म्हणून संस्कृत जर आपण बोललं, संस्कृत जर गायलं, संस्कृत जर श्लोक म्हटले तर होतं काय माहिती का? आपलं सगळंच एकंदरीत सगळ्या ग्रंथी सुधारतात, पेशींची रचना सुधारते, स्मरणशक्ती वाढते, तेज येतं अंगी, प्रेरणा मिळते. आणि त्यातल्या त्यात आता या विषयावर यायचं झालं तर तुलसीदासांनी हा जो व वापरला आहे, तर व हे अक्षर म्हणजे बीजमंत्र आहे, बीजाक्षर आहे, बीजमंत्र आहे. त्यात ती पॉवर आहे. म्हणजे काय? बीजमंत्र म्हणजे काय? ज्या बीजातून माणसाचा हे निर्माण झालं आहे शक्ती, ते बीज म्हणजे चैतन्य. ते व हे अक्षर बीज मंत्र आहे, बीज अक्षर आहे. आणि म्हणून ही कथा कशी आहे रामायणाची? अमृतत्वाकडे नेणारी. एक तर पहिली गोष्ट ती रामाचीच कथा आहे, रामाचं चरित्र आहे. इतके सर्वगुणसंपन्न असलेल्या श्रीराम अवतारी पुरुष आहे, त्याच्यामुळे ती अमृतत्वाकडेच नेणारी आहेच. परंतु ती आणखीन अमृतत्वाकडे नेणारी व या अक्षरामुळे, व या अक्षरानेच सुरुवात झाली आहे आणि व या अक्षराने शेवट झालेला आहे. ही कथा ऐकता ऐकता
वक्ताही अमर होतो, त्यालाही अमृत पाजलं जातं आणि श्रोतासुद्धा अमर होतो, असं याचं फळ आहे. आणि म्हणून पहिल्यांदा तुलसीदासांनी गणेश आणि सरस्वतीला वंदन केलेलं आहे. त्याचं कारण एकच आहे, ही दोन्ही दैवत जी आहेत ना, ही दोन्ही दैवत ही दाता आहेत, दाता दान करत असतात. गणपती बुद्धीचा दाता आहे आणि सरस्वती विद्येची देवता आहे. ते दान करतात. आणि म्हणून जर आपल्याला रामायणातलं तथ्य कळलं, बुद्धिमार्गाने जाऊन आपण रामाच्या हृदयापर्यंत पोचलो, तरच आपल्याला त्या कथेचा आनंद घेता येतो आणि तरच म्हणता येतं की आम्ही अमृतत्व प्यायलो म्हणता येतं. आणि त्याच्यामुळे ही रामायणाची कथा ही सरस्वती आणि गणेशामुळे परिपूर्ण होते. असंही म्हटलं जातं रसात्मकम काव्यम. म्हणजे हे रामायण हे महाकाव्य आहे, माहिती आपल्याला. महाभारत हे महाकाव्य आहे, रामायण हे महाकाव्य आहे. आदिकाव्य आहेत ही दोन्ही, मूळ रूपातली काव्य आहेत. त्यात ही काव्य हे रसात्मकच असतं, अतिशय रसपूर्ण असतं. आणि म्हणून सुद्धा ते आपल्याला अमृतपान करतं. अजून कसं आहे ते मंगल आहे सगळं. आपण ऐका की आपण एक आपल्याकडे व्यक्ती आली, त्या व्यक्तीच्या जीवनात खूप अडचणी आहेत आणि तो सांगतोय आधी कोणाला तरी सांगितलंय, मग आता कोणीतरी नवीन आलंय त्यांना सांगतोय, पण कोणीतरी नवीन आलंय त्यांना सांगतोय, तेव्हा जुने पण लोक तिथे आहेत. आणि मग ते काय म्हणतात, ए बाबा सारखं तेच ऐकून कंटाळ येतो मला. रामाच्या जीवनात किती अडचणी आल्यात मला सांगा तुम्ही. परंतु काय फरक आहे त्या सामान्य माणसामध्ये आणि रामामध्ये, काय फरक आहे? त्या अडचणींना कोणत्या सखोलतेनी, कोणत्या परिपूर्णतेनी उत्तरं दिली आहेत, तोंड दिलंय श्रीरामाने. तेच सगळं जर रामायण आपण एकरूपत्वाने ऐकलं तर आपल्यामध्ये ती शक्ती आपोआप यायला लागते. त्यामुळे हे रामायण, हे रामाची कथा, कितीही अडीअडचणींचं ते आयुष्य असलं, कसंही असलं, अरे गुढीपाडव्याच्या इतक्या शुभ दिनी आपण ते ऐकायला घेतो का? त्याचं कारण नाही माहिती आम्हाला. आणि जो म्हणतो आम्हाला रामायण माहिती आहे, आम्ही काही ते परत ऐकत नाही, त्याचा कंटाळ येतो, त्याला रामायणातलं बीज काय आहे, चावी काय आहे रामायणाची, हे कळलेलं नसतं. म्हणून तो तसं म्हणू शकतो. रामायण हे कितीही अगदी त्यात दुःखद घटना आहेत, कैकेयीचं दुष्टपण आहे, असं आहे तसं आहे, त्या दशरथाचं हे आहे थोडंसं पटकन तिला तो वर देतो, म्हणजे असं कितीही आपल्याला गैर वाटत असलं तरीसुद्धा मुख्य त्यातलं अट्रॅक्शन राम आहे, राम. त्याच्यामुळे ते कसं आहे, काव्य मंगल आहे, शुभ आहे, कल्याणकारी आहे. ज्ञानेश्वर महाराज तर काय म्हणतात माहिती आहे का? कोणतंही काव्य हे रसात्मकच आहे, पण ते परिपूर्ण केव्हा होईल? ज्यावेळी ते ऐकत असताना आपल्याला आपल्या हृदयाला परमात्म्याचा स्पर्श होईल, तेव्हा ते काव्य परिपूर्ण होतं. आणि या अर्थाने खरोखरी आज रामायण हे काव्य परिपूर्ण आहे, खरोखरीच परिपूर्ण आहे. ते ऐकत असताना आपण पूर्णपणे, कोणीही असो मग तो जरी भक्त नसला तरी सुद्धा तो भक्त होतो, दगडाला सुद्धा पाझर फुटेल असं रामायण आहे. काव्य आहे, रसात्मक तर आहेच, पण तरीसुद्धा ते ऐकत असताना परमात्म्याचा स्पर्श आपल्या हृदयाला होतो. फक्त आपलं काय पाहिजे माहिती आहे का? परिपूर्ण श्रद्धा पाहिजे रामावरती. आपण एकरूप होऊन गेलो पाहिजे. भवानी शंकरौ वंदे श्रद्धा विश्वास रूपिणी.
याभ्याम विना न पश्यन्ति सिद्धा स्वान्तस्थम ईश्वरम. श्रद्धावान लभते ज्ञानम. जो श्रद्धावान असतो त्यालाच लाभ मिळतो, त्यालाच ज्ञान मिळतं, त्यालाच भक्ती मिळते. आणि या कथेचं आकलन करताना आपल्याला पूर्णपणे श्रीरामावर श्रद्धा. आत्ताच म्हटलं ना की जर आपल्या मनात असा विचार आला की तर सीतेवर तर श्रीरामाने अन्यायच केला, काहीही म्हणा आपण अन्यायच झाला, माझं तर हेच म्हणणं आहे, असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही. पूर्णपणे श्रद्धा पाहिजे की का बरं श्रीरामांनी असं केलंय. आपण आणखीन रामायण वाचू, आणखीन आपण रामायण ऐकू आणि त्याचा अभ्यास करू. श्रीराम हे परिपूर्ण आहेत, शांत आहेत, पेशन्स आहे त्यांना, धीर आहे, धीरोदात्त आहेत. कोणत्याही गैरमार्गाने आतेताईपणा करून त्या रावणाकडून खेचून आणली नाही आहे सीतेला. आणि काय त्या हनुमानामार्फत कसाही जा आणि चोरून आण सीतेला, तुझ्या अंगात शक्ती आहे तर, असं नाही केलेलं. लोक मार्गाने गेलेले आहेत ते, त्याला अंगात हिम्मत असावी लागते, खूपच हिम्मत असावी लागते की लोकांना पटलं पाहिजे सीता काय, लोकांच्या म्हणण्यास्तव सोडून दिली, यात काही गैरविचार काहीच नाही आहे. पुढे वैयक्तिक असं रामाचं जीवन नाही आहे. आपण एक राजघराण्यातले आहोत, एका राजघराण्यातले आपण आहोत आणि राजघराण्याचं नाव वाया जाईल म्हणून त्यांनी लोकांना पटेपर्यंत सीतेचा त्याग केलेला आहे. मनातनं त्याग कधीच केला नाही. त्यांना माहिती होतं ते सगळं. आणि म्हणून या कथेतनं आपण रामाचं चरित्र तर जाणणारच आहोत, पण ते कोण आहेत राम ही आधी आपल्याला ओळख पटली पाहिजे. कोण आहेत राम? राम हे आहेत विष्णू, या मायेचा स्वामी आहेत ते. म्हणजे ते विश्वाचं रक्षण करतात, ते रक्षण विश्वाचं करू शकतात. ह्याचा अर्थ काय आहे? मायेवर त्यांचं प्रभुत्व नाही आहे का? मायेचा स्वामी आहेत. मायेचा स्वामी म्हणजे काय? या मायेमध्ये जे जे घडतं त्यांनी त्यांना काही दुःख सुख होत नाहीत, ते स्थिर आहेत. कारण माया ही त्यांनी काय किंवा ब्रह्मदेवानी काय किंवा शिवजींनी काय निर्माण केलेली आहे. आपण शिवपुराणात सगळं शिकलेलो आहोत की शिवजींच्या एका अंगापासून विष्णू आणि शिवजींच्या दुसऱ्या अंगापासून ब्रह्माजी उत्पन्न झालेत. याचा अर्थ सगळी शक्ती एक शिवशक्ती आहे. त्याच्यामुळे या तिघांचंही काय आहे? मायेवर प्रभुत्व आहे. आपलं आहे का मायेवर प्रभुत्व? नाही आहे. मग ती माया ही ब्रह्मांनी निर्माण केलेली असू दे, शिवजींनी केलेली असू दे, काही असू दे, लोकांना समजायसाठी एका गोष्टीचा लीडर झाला आहे. यांनी हे सृष्टी निर्माण करायचं ठरवलं आहे ब्रह्माजींनी, यांनी रक्षण करायचं ठरवलं आहे आणि त्यांनी नाश करायचं ठरवलं आहे. जेव्हा नाशाचं काम येईल तेव्हा शिवजी रुद्र रूपात पुढे येतात. संपलं. बाकी काय? सगळं एकच आहे, संपूर्ण एकच आहे. त्याच्यामुळे ते मायेचे स्वामी आहेत हे लक्षात ठेवायचं. ते कधीही मायेत बुडून गेलेले नाहीत. कोणत्याही घटनेमध्ये आपल्याला ते बुडून गेलेले दिसत नाही. आणि ज्या मायेच्या वशात आपण सगळे संपूर्ण जग अडकतोय, सगळं जग म्हणजे एरवी इतर देवसुद्धा, असुरसुद्धा जे या मायेच्या वशामध्ये जातात, तिथे राम त्या वशामध्ये गेलेले नाहीत हे लक्षात ठेवा. आपण शिवपुराणात देवांच्या कथाही ऐकल्या आहेत. ते सुद्धा मायेमध्ये अडकतात, त्यांनाही अहंकार होतो. पण श्रीराम हे असं व्यक्तिमत्व आहे, कुठेही पाय घसरलेला नाही आहे. पण आपल्याला का वाटतं? आपण एक म्हणजे आपण अतिसामान्य आहोत, त्यांचे आपल्याला विचार येणं शक्य नाही. आणि दुसरं म्हणजे
आपण त्यांच्याशी एकरूप नाही आहोत, आपलं प्रेम कमी पडतंय, आपली श्रद्धा नाही आहे श्रीरामावर. आणि म्हणून इतके रामाचे हे थोर गुण आहेत. त्यामुळे काय आहे माहिती का, हे दरवर्षी हे रामायण ऐकून 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 आपण हा भवसागर अगदी सहजपणे पार करून जाऊ शकतो. आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ज्ञानाच्या मार्गाने म्हणा, भक्तिशास्त्र शिकून म्हणा, आपल्याला जरा वेळ लागतो. पण या कथेत एकरूप झालं की काही करावं लागत नाही, सगळं आपल्यात उतरतात रामाचे गुण. जर आपलं सगळ्यांचं रामावर एवढं प्रेम असेल आणि आपण एकरूप झालो तर आपोआप आपल्यात ते गुण यायला लागतात. म्हणजे कसं आहे पहा की कशी भक्ती पाहिजे. समजा एक आपण पाणी जमिनीवर ओतलं, ते वाहून गेलं ना. पण जरा सखोल भागात थोडा खड्डा आहे कुठेतरी, त्या खड्ड्यात पाणी ओतलं, अजून खोल खड्ड्यात पाणी ओतलं, काय झालं? विहिरीत पाणी आहे, काय झालं? साचून राहिलं, ते साचून राहिलं. तुम्ही जर बुद्धीने आपल्या श्रीरामाच्या जीवनातले प्रश्न बघायला लागलात तर बुद्धी ही काय आहे? सपाट जमिनीसारखी आहे, ती ठोकताळे बांधते फक्त. हे असं योग्य आहे, ते तसं अयोग्य आहे. पण जर हृदयात रामाला साठवला आणि त्या सखोलतेने, त्या भक्तीने, त्या श्रद्धेने तुम्ही पाहायला लागलात तर तुम्हाला श्रीरामाचं खरं जीवन समजेल. आणि मग ते खोल खड्ड्यामध्ये साठलेलं जे पाणी असतं ते आपल्याला येतं ना वापरता. काही का होईना पण ते वापरता येतं की नाही? साठल्यामुळे ते वापरता येतं. हृदयामध्ये आपल्या आधी श्रीरामाचं प्रेम साठायला पाहिजे, श्रीरामाबद्दल श्रद्धा साठायला पाहिजे. मग ते आपल्यामध्ये उतरेल, मग ते प्रेम, मग ते श्रीरामाचे गुण जे आहेत ते आपल्यामध्ये खोलवर जातील. आणि काय आहे खरं सांगायचं तर की एक गोष्ट आहे, समुद्र म्हणायला गेलं तर खूपच खोल असतो, अतिशय खोल असतो समुद्र. मग त्याच्यात खूप पाणी साठतं. मग तुम्ही म्हणाल का उपयोग पण त्याचा? ते पाणी काही पिता येत नाही ना आपल्याला, ते पाणी पिता येत नाही. म्हणजे काय तर इतके ग्रंथ आहेत, इतके वेद उपनिषद आहेत, ते आपल्याला आत्मसात करण्यासारखे आहेत का? पण ज्यावेळी समुद्राच्या पाण्याची वाफ होते, ढग बनून त्याचा पाऊस पडतो, त्यावेळी ते पाणी स्वच्छ होऊन आपल्याला वापरायला मिळतं ना. त्याच्याप्रमाणे हा सगळा जो वेद उपनिषद रूपी जो महासागर आहे खाऱ्या पाण्याचा, त्याचा काही उपयोग नाही, आपल्याला कळत नाहीये ते. या रामकथेमध्ये नुसता इतका भक्तीचा आणि सत्याचा आणि रामाच्या आदर्शाचा इतका वर्षाव आहे. ते पाणी गोड आहे, अत्यंत गोड, पूर्णपणे मानवाचा म्हणजे नराचा नारायण होण्याची आपली तृप्ती निदान रामायण ऐकत असताना तरी होतेच होते, हे लक्षात ठेवा. नक्की होते, का होणार नाही? तितकं ते आर्द्रता त्याच्यात आहे, तेवढी आर्द्रता त्या रामायणात आहे. रामायण हे तुमचं आमचं चरित्र नाहीये, सोम्या गोम्याचं चरित्र नाहीये. तसं खरं म्हटलं ना तर रामायणाचा प्रत्येक भाग PhD ला घेतला पाहिजे. प्रत्येक भाग
एकही भाग सोडता कामा नये. काय, कशावर फोकस करणार? श्रीराम हे कोणत्या घटनेत कोणाशी कसे वागले. अरे शत्रूंशी वागताना सुद्धा काय वेगळी वेगळी प्रत्येकाविषयी एवढं सांगणं शक्य नसतं माहिती का. महिना 4 महिने जरी रामायण ठेवलं ना तरी एवढे बारकावे सांगता येत नाही. माझ्या तर मनात गेल्या वर्षी 4 महिने रामायण कल्लोळ उठलं होतं की काय सांगून काय नको. कारण प्रत्येक, आता त्राटिकेला मारलं, हां, तिथे काय नीतीसुद्धा काय वापरली होती हे सुद्धा महत्त्वाचं आहे. ते राक्षसी नाही, असं आहे तसं आहे, हां, द्वेष कुठंही नाही आहे, फक्त नीतिमत्ता अंगात. म्हणजे कोणालाही मारणं म्हणजे खूप द्वेष आणि कोणी खूप चांगला म्हणजे त्याच्यावर खूप विश्वास नाही. त्या सत्याला, त्या हृदयातल्या स्थिरतेला रामांनी कुठंही सोडलेलं नाही आहे. इतके बारकावे आहेत पण ते सांगू शकत नाही. आणि ते सांगताना त्या कथेतलं सुद्धा गोडवा जाईल म्हणूनही सांगत नाही. पण हे एक रामाचं आदर्श चरित्र, आदर्श राम, आदर्श व्यक्तिमत्व राम असा जरी विषय घेतला तरी मला नाही वाटत महिना तरी पुरेल त्याला. अशा श्रीरामाचं जे जीवन आहे, अशा श्रीरामाचं जीवन आपण बघतो आहोत. आता त्याच्या आधी आपल्याला माहिती आहे इतकं महत्त्व श्रीरामाला का बरं निर्माण झालं. त्याचं एक पहिलं कारण आत्ता आपण ऐकलेलं आहे की कुठेही त्यांचं चुकणं अशक्य आहे. सगळीकडे नीतिमत्ता, सखोल विचार, सखोल बुद्धिमत्ता आणि सत्सद विवेक बुद्धी. कुठे आपलं नाही, कुठे दुसऱ्याचं नाही, काही नाही. कुठे दुसऱ्याबद्दल दुजाभाव नाही, कुठे कोणाबद्दल वाईट भाव नाही. प्रत्येक भूमिकेत काय करायला पाहिजे तो समोरचा अगदी खूप वाईट असं त्यांना दिसतच नाही. काय करायला पाहिजे या समस्येवर एवढाच फक्त त्यांनी विचार केला. त्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. हां, परंतु त्यांचं हे जीवन इतकं आदर्श घडलं कशामुळे. तर आता एक सर्वसामान्य गोष्ट सांगते मी. आपलासुद्धा जो जन्म होतो, आपला जन्मसुद्धा होत असताना म्हणजे मला काय वाटतं माहिती का, अरे मी इतकी यशस्वी कशी काय, कुणाला काही माहिती नाही, मला खूप यश मिळतं, अशा याने मी गर्विष्ठ असते. हां, मला खूप अहंकार असतो, मी काही हातात घेतलं की पूर्ण करू शकते. असं नाही आहे, असं अजिबात नाही आहे. आपल्या जन्माच्या आधी आपल्या आईवडिलांचे विचार हे सगळ्यात जवळचे. त्यानंतर आपल्या वंशातल्या असलेल्यांचे आणि नसलेल्यांचे सगळे विचार असतात आपल्या जन्माला कारणीभूत. त्यानंतर आपला जन्म जेव्हा होत असतो त्या काळात आपला जन्म कुठे झाला आणि आजूबाजूला लोक कोण होते त्यांच्या विचारांवर अवलंबून असतो. आपण हे शास्त्र खूप शिकलेलो आहे की आपलं जीवन हे एक सामाजिक जीवन आहे. त्यामुळे माझ्या जीवनातली यश ही माझ्या एकटीची नसतात. आणि श्रीरामांचं तर एक अलौकिक व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे अलौकिक व्यक्तिमत्व हे सादर व्हावं ही सर्वांची इच्छा आहे. पहिला राजा दशरथ. राजा दशरथ आपल्याला माहिती आहे सगळी सुखं, इतकं अफाट सुंदर राज्य बघत होता. त्याच्या इतका संपूर्ण पृथ्वी तलावरती असा यशस्वी राजा कोणीही नाही. कोणीही त्याला शत्रू नव्हते. आजूबाजूच्या राज्यांशी चांगले संबंध होते आणि त्याची इतकी प्रजा कोणीही उत्तम बघितली नाही. प्रजेमध्ये प्रत्येक घरामध्ये एकाच्या घरात आनंद असेल तर सगळ्यांच्या घरात आनंद. इतकं लोकांचं चांगलं बघणारे लोक त्यांनी निर्माण केले होते. इतकं सुंदर राज्य, कुणाला कधी कशाची कमी पडू नये. आणि तरीसुद्धा त्याच्या नशिबी असं आलं होतं की त्याला पुत्र नव्हते. ते एक सामान्य पित्याची ती डिमांड नाही आहे. तो राजा आहे, एक यशस्वी राजा. त्यामुळे त्याची डिमांड काय आहे, त्यांनी जरी म्हटलं नसलं तरी त्याचे विचार काय आहेत, असा राजा पाहिजे.
त्यावेळी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सगळीकडे प्रजेमध्ये असंतोष, म्हणजे त्याच्या प्रजेमध्ये नाही, संपूर्ण समाजामध्ये, वनावनांमध्ये सगळीकडे काय झालं होतं, हे ऋषीमुनी यज्ञ करायचे आणि सगळे राक्षस ते मोडून काढायचे. कुणाच्या ह्याच्या खाली ते होते, तर एक मोठा महाराक्षस रावण. आणि सगळे अतिशय कंटाळून गेले. त्या ऋषीमुनींचे यज्ञ मोडू नयेत म्हणून देवांनी अनेक प्रयत्न केले, देवांची हालत केली. देवांच्या ज्या हे आहेत सिद्धी, त्या आपल्या मायावी शक्तींनी तोडून काढल्या. आणि सगळ्या देवांचा आपल्याला माहिती, शिवपुराणामध्ये अनेकदा उल्लेख आले. देवांचं सुद्धा राज्य हडप केलं, त्यांच्या सगळ्या शक्ती काढून घेतल्या आणि काय वाटेल ते करतात हे राक्षस लोक. आणि त्यांना तिथे राहणं मुश्किल झालं आणि सगळ्यांना अतिशय काळजी वाटायला लागली. इंद्राला त्याचं इंद्रपद आता जाणार, सगळ्यांना काळजी वाटायला लागली. सगळे देव आता आले आहेत ह्यांच्याकडे, ब्रह्माजींकडे. संपूर्ण प्रजेमध्ये असंतोष, आपण प्रजा जी निर्माण केली आहे ही सृष्टी, ह्यातनं पुढे आत्ता आपण असेच राहिलो तर राक्षसच पुन्हा निर्माण होणार, दुपटीनी, चौपटीनी, दसपटीनी. तर काय करायचं? ब्रह्माजींनी सांगितलं, प्रजेचं रक्षण करण्याचं काम माझ्याकडे नाही आहे, तर तुम्ही आता नारायणाकडे जा, श्रीहरींकडे जा. श्रीहरींनी त्यांना आश्वासन दिलं, हो हे काम माझंच आहे. आणि म्हणून आता मग त्याला आपल्याला अनेक कथा माहिती असतात की त्यांनी त्यांचं हा त्यांना शाप होता, अमका शाप होता आणि ते काम पूर्ण करण्यासाठी त्यांनी हे घेतला, अवतार घेतला वगैरे. त्याला महत्त्व नाही आहे आत्ता महत्त्व याला आहे की त्यांनी पुढाकार घेतला आणि सांगितलं, देवांनो काळजी करू नका, तुम्ही शांत राहा, तुम्ही अगदी निश्चिंत राहा. मी आता स्वतः कुणावरही सोपवत नाही आहे, मी स्वतः अवतार घेतो, मानवी अवतार, आणि मी पृथ्वीवर जातो. स्वतःहून नारायण स्वतःहून पृथ्वीवर आलेत. ते कधीही मी विष्णू आहे हे विसरले का? त्या पूर्वीच्या संगीत नाटकांमध्ये पूर्वीची अशी प्रथा होती, स्त्रिया जात नव्हत्या ना स्टेजवर. मग स्त्रीची जी भूमिका आहे, स्त्रीचं गायन आहे संगीत नाटकांमध्ये, स्त्रीच्या आवाजात पुरुष करत होते. पण ते करत असताना ते इतकं हुबेहूब आवाज काढत असून सुद्धा किंवा स्त्रीसारखं वागत असून सुद्धा ते स्वतःला कधी असं विसरून गेले का हो की मी पुरुष आहे हे विसरले का? ते विसरले नाही, ते स्त्री आहेत, ते पुरुष आहेत असंच त्यांना वाटलं ना. त्यांना कधी असं नाही जाणवलं की मी स्त्री झालो आहे का काय? विसरत नाही कुणी स्वतःला. त्याचप्रमाणे कितीही एक मानवी देह म्हणून कितीही अडचणी आल्या तरी श्रीराम हे स्वतः विष्णू भगवानच राहिले ना शेवटपर्यंत. मग हे काही सोपं नाही आहे, पण लक्षात ठेवा, अशी पण मला उत्तरं आलेली आहेत की हां मग ते विष्णू भगवानच होते ना, मग त्यांना काय कठीण आहे? कठीण काय आहे हे तुम्हाला कळेल. मानवी देहात जन्म घेणं वेगळं आणि ईश्वर होऊन विष्णू बनणं हे सगळ्यात वेगळं. ते त्यांचे देहाची कार्य नसतातच, ते संपूर्णपणे भोगत असतात त्या स्वर्गामध्ये. माहिती आहे का, देह आल्यानंतर कितीतरी गोष्टी आपल्याला भोगाव्या लागतात. हे सोपं नाही आहे, आपल्याला सवय आहे म्हणून. पण याचा अर्थ असा अजिबात नाही की ते तर स्वतः विष्णूच होते. मग ते विष्णू होते तर का बरं त्यांना अडचणी आल्या? ते मानवी देह धारण केला, म्हणजे मानवी देह धारण केल्यावर मानवी देहाचे सगळे गुण त्यांना लागू आहेत. मानवाला दुःख होतं तसं त्यांना दुःख होणार, मानवाला सुख होतं तसं त्यांना सुख होणार, मानवाला इजा होतात, मानवाच्या मनाला लागतं, ते सगळं त्यांना होणार, कारण ते आता या देहामध्ये जखडलेले आहेत. हे सगळं झालं श्रीरामांना, पण तरीसुद्धा एक आदर्श मनुष्य म्हणून त्यांनी या पृथ्वी तलावरती राहून दाखवलंय त्यांनी. जे करायचं ते केलं, यशस्वी राज्यकारभार पाहिला. अंगी अलौकिक कला होत्या, अलौकिक सामर्थ्य असताना सुद्धा, अरे एवढंसं आम्हाला जर काही आलं तर आम्ही म्हणतो कोणाला येत नाही पण आम्हालाच येतं.
आम्ही खुश होतो एवढुशा गोष्टींवर, परंतु इतक्या अलौकिक कला, सगळं सामर्थ्य होतं. शेतांकडे पाहिलं नुसतं की शेतं हिरवीगार होत होती. हां, हे वर्णन आहे, रामायणात वर्णन आहे, भरतानी कबूल केलेलं आहे की श्रीराम प्रभू तुम्ही लायक आहात हे राज्य करायला, आणि आत्तापर्यंत तुम्ही नव्हतात अयोध्येत, आत्ता तुम्ही आल्याबरोबर सगळी शेतं हिरवीगार झाली, माझी लायकी नाही आहे हो, हे भरतानी कबूल केलं. इतक्या कला त्या ह्या ऋषींकडनं, सगळी शस्त्रास्त्र शिकलेले, सगळ्या कला शिकलेले, सगळे मंत्र शिकलेले, काही नाही, सगळं विसरून जायचं आणि संपूर्ण सामान्य मानव म्हणून जगायचं आणि तटस्थपणाने पाहायचं. काहीही त्यांनी अंगावर ओझी घेतली नाहीत. कुठेही वावरत असताना रानावनातही तितक्या स्वच्छंदपणे, असं स्वच्छंदपणे आपल्याला वागता आलं पाहिजे. असं थोर श्रीरामांची, म्हणजे त्याला शब्द नाही आहेत, खरोखरी शब्द नाही आहेत त्यांच्या महानतेला. त्यांचं गुणगान आपण आता रोज त्यांचं चरित्र ऐकून आपलं जीवन अगदी परिपूर्ण करून टाकू. अगदी गंगा स्नान केल्यासारखं वाटतं, ते करून टाकू आपण. रोज 7 दिवस गंगा स्नान आपल्याला करायला मिळेल, कुठेही न जाता. आपण आज इथे समाप्ती करूया. रामेति रामभद्रेति रामचंद्रेति वा स्मरन् नरो न लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विन्दति. राजाधिराज श्रीराम प्रभु की जय.